नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत योगेश फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर सोयाबीनच्या लवकर तसेच उशिरा येणाऱ्या 5 जाती ज्या आपल्या शेतकऱ्यांसाठी कमी पाण्यात व जास्त पाण्यात उत्पन्न देतील। तर चला पाहूया। नंबर 1 ची जात आहे ती म्हणजे ग्रीन गोल्ड 3344। ही सोयाबीन भारी जमिनीत येणारी आहे। सोयाबीनचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर ही सोयाबीन 1 ते 1.5 फूट झाड आहे व शेंगाची जे ही पाहिली तर 4 दाणी, त्याचबरोबर शेंगाची जी संख्या आहे ही जास्त प्रमाणात आहे। शेतकरी मित्रांनो, कदाचित ही सोयाबीन हलक्या जमिनीत जर टाकली तर या सोयाबीनला पाण्याची आवश्यकता जास्त भासते आणि त्याचबरोबर सोयाबीन ही लवकरात लवकर काढणीस उपयुक्त आहे, कारण हिची शेंग जी आहे हे जास्त दिवस टिकू शकत नाही, कारण हिचं जे शेंगीचं फोतर आहे हे थोडं आपलं पतल्या अंगाचं आहे, त्यामुळे ही सोयाबीन लवकर काढणीस जर आली तर लवकर काढावी लागते। आता पाहूया नंबर 2 ची सोयाबीन जात, ती म्हणजे KDS फुले दुर्वा 992। ही जात कमी कालावधीमध्ये येते, त्याचबरोबर उत्पन्न जर पाहिलं तर एकरी 10 क्विंटलपर्यंत भारी जमिनीत लागते। हलकी जमीन जर असली तर 5 ते 6 क्विंटलपर्यंत उत्पन्न जाते। या सोयाबीनला जर उशीर झाला तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन राहू शकते, त्यामुळे या सोयाबीनला शेतकऱ्यांनी जास्त पसंती दिलेली आहे। ही सुद्धा सोयाबीन तुम्ही पेरू शकता। आता पाहूया नंबर 3 चे वाण म्हणजे राही 9305। हे वाणसुद्धा हलक्या व भारी जमिनीत येते। उत्पन्न जर पाहिलं तर 6 ते 8 क्विंटलपर्यंत उत्पन्न जाते। ह्या वाणाची वैशिष्ट्य जर पाहिली तर कमी जास्त पाण्यात सुद्धा पिकते आणि लवकर काढणीसुद्धा येते। त्याचबरोबर काढण्यास उशीर जरी झाला तर हे वाण फुटत नाही। शेतकरी मित्रांनो, वाटलंच तर हे वाणसुद्धा तुम्ही पेरू शकता। आणि त्याचबरोबर 4 नंबरची सोयाबीन पाहूया आता, ती म्हणजे ओमकार 9305। ही व्हेरायटी राही या कंपनीसारखीच आहे, जवळजवळ जर पाहिलं तर सारखेच, पण कंपनी बदल झाल्यामुळे नाव अलग अलग आहे। राहीचे गुणधर्म व ओमकारचे गुणधर्म सारखेच आहे। वाटलंच तर हे सुद्धा तुम्ही वाण पेरू शकता। हिलासुद्धा शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। आणि शेवटची सोयाबीन जे निघालेली आहे, नवीन निघालेलं वाण आहे शेतकरी मित्रांनो, आणि 5व्या नंबरची सोयाबीन आहे ही म्हणजे दप्तरी 354। ही सोयाबीन जास्त पाणी कमी पाणी तसेच जर झाले शेतकरी मित्रांनो तर या सोयाबीनला काही फरक पडत नाही। आणि नवीन निघालेली सोयाबीन आहे, ज्यांचे शेत पानबसन असेल त्यांसाठी ही सोयाबीन निवड चांगली आहे। निवड चांगलीच नाही तर खूप चांगली आहे शेतकरी मित्रांनो पानबसांसाठी, आणि लवकर येणारी आहे। रोगप्रतिकारक क्षमतेला ही सोयाबीन बळी पडत नाही। उत्पन्न जर पाहिलं तर 8 ते 10 क्विंटलपर्यंत तिचा ॲव्हरेज लागते आणि शेतकऱ्यांनी खूप पसंत केलेली सोयाबीन आहे। तुम्हीसुद्धा या सोयाबीनची निवड करू शकता। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।